A very good morning, students. I am Mrs. Rupali, your Marathi teacher. Welcomes you all for today's online session. तर मी तुमची मराठी शिक्षिका मिसेस रुपाली आजच्या या आपल्या भागामध्ये तुमचे स्वागत करते. तर मुलांनो, आपण मराठीचे 3 विभाग बघितलेले आहेत. पहिला विभाग जो गद्य आणि पद्य येतो, दुसरा व्याकरण आणि तिसरा तुमचं लेखन कौशल्य, हो की नाही. तर यामधला दुसरा जो विभाग आहे व्याकरण, ओके, हा विभाग आपण आधीच अभ्यासलेला आहे. व्याकरण या विभागामध्ये आपण काय काय बरं शिकलो. यामध्ये आपण शिकलो नाम, सर्वनाम, हो की नाही. तर आज या भागामध्ये आपण आपल्या मराठी विभागातील लिंग हा प्रकार शिकणार आहोत. लिंग हा घटक शिकणार आहोत. तर चला मग सुरू करूया. तर आधी आपण बघूया लिंग म्हणजे काय. ओके, इन इंग्लिश इट इज कॉल्ड अ जेंडर. इन इंग्लिश इट इज कॉल्ड अ जेंडर. तर आधी आपण लिंग म्हणजे काय याची व्याख्या बघूया. तर बघा, लिंग म्हणजे काय. लिंग म्हणजे नामाच्या रूपावरून ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीचे नाही, हे ज्यावरून कळते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. तर बघा परत एकदा, नामाच्या रूपावरून. बघा, आपण एखादं नाव घेतो, हो की नाही. एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यावर आपल्याला कळतं की ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे, हो की नाही. वेदर इट इज फिमेल और मेल. तर ते जे नाव आहे त्याच्या रूपावरून आपल्याला कळतं की ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याही जातीचे नाही. त्यालाच काय म्हणतात, त्या नामाचे लिंग असे म्हणतात. त्यालाच त्या नामाचे काय म्हणतात, लिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मुलगा, मुलगी, मूल इत्यादी. तर कळाली का तुम्हाला डेफिनेशन, लिंग म्हणजे काय. आता बघा, लिंगाचे एकूण किती प्रकार पडतात. तर लिंगाचे एकूण 3 प्रकार पडतात. ते आहेत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर बघा, पुल्लिंग इन इंग्लिश इट इज कॉल्ड अ मॅस्क्युलाइन जेंडर. त्यानंतर स्त्रीलिंग इन इंग्लिश इट इज कॉल्ड अ फेमिनाइन जेंडर. अँड थर्ड वन, तिसरा आहे नपुंसकलिंग, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इन इंग्लिश इट इज कॉल्ड अ न्यूटर जेंडर. तर बघा, पुल्लिंग जे आहे, या पुल्लिंगामध्ये आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो. समजा एखादं नाव तुम्ही बोललेत तर ते नाव पुरुष जातीचं आहे हे आपल्याला त्यावरून कळतं. तर ते आहे पुल्लिंग. त्यानंतर स्त्रीलिंग. स्त्रीलिंग यामध्ये, या प्रकारामध्ये आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो. एखादं नाव स्त्रीलिंग आहे ते आपल्याला यामधून कळतं. आणि नंतरचं जे आहे नपुंसकलिंग. ओके, या नपुंसकलिंग या प्रकारामध्ये आपल्याला ते नाव स्त्री जातीचे आहे किंवा पुरुष जातीचे आहे याचा बोध होत नाही. नपुंसकलिंगामध्ये एखादं नाव स्त्री किंवा पुरुष जातीचा तेथे आपल्याला बोध होत नाही, त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, नपुंसकलिंग. ओके, सो पुल्लिंग इट डिनोट्स अ मेल, इट्स डिनोट्स अ मेल. त्यानंतर स्त्रीलिंग, स्त्रीलिंग इट डिनोट्स अ फिमेल. ओके, यामधून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो. आणि नपुंसकलिंग जे आहे यामधून आपल्याला स्त्री आणि पुरुष या दोन्हीपैकी कोणत्याही जातीचा बोध होत नाही. ओके, इट डिनोट्स नायदर अ मेल जेंडर और नॉर अ फिमेल जेंडर. तर चला पुढे बघूया. आपण आता याची व्याख्या बघूया डिटेलमध्ये. आपण पुल्लिंग म्हणजे काय, नपुंसकलिंग म्हणजे काय आणि स्त्रीलिंग म्हणजे काय ते बघूया. तर पहिली व्याख्या आहे पुल्लिंग. ओके, पहिली व्याख्या जी आहे ती पुल्लिंग. तर बघा, एखाद्या नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा त्याला पुल्लिंग असे म्हणतात. ओके, पुल्लिंगाची व्याख्या काय मग. पुल्लिंगाची व्याख्या आहे
एखाद्या नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो. समजा एखादं नाव आपण बोललो आणि त्या नावावरून आपल्याला कळालं की तो पुरुष आहे. ओके, ही इज अ मेल. तर त्यालाच काय म्हणतात? त्याला पुल्लिंग असे म्हणतात. तर पुल्लिंगची उदाहरणे आहे. उदाहरणार्थ मुलगा, बैल, सिंह, मामा इत्यादी. तर ही आहे पुल्लिंगची उदाहरणं. कळलं का मग तुम्हाला पुल्लिंग कशाला म्हणतात? इट डिनोट्स अ मेल जेंडर. ओके, आता बघूया आपण स्त्रीलिंग. स्त्रीलिंग म्हणजे काय? तर स्त्रीलिंग म्हणजे काय? स्त्रीलिंग म्हणजे जेव्हा एखाद्या नामाच्या रूपावरून स्त्री जातीचा बोध होतो. एखाद्या नामाच्या रूपावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्याला त्या नामाचे स्त्रीलिंग असे म्हणतात. ओके, स्त्रीलिंग इट डिनोट्स अ फेमिनाईन जेंडर. उदाहरणार्थ एक्झाम्पल बघा. उदाहरणार्थ मुलगी, गाय. बघा, हे जे नाव आपण घेतोय, हे जे उदाहरणामध्ये मी तुम्हाला नाव दिली आहेत, यामधून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतोय. मुलगी. ओके, मुलगी हे नाव घेताच आपल्याला लक्षात येईल की ती कोण आहे? फिमेल आहे. ओके, तर मुलगी, त्यानंतर गाय, सिंहीण, मामी. तर ही आहे आपली स्त्रीलिंगची व्याख्या. कळाली का तुम्हाला स्त्रीलिंगाची व्याख्या? नामाच्या रूपावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात. आता वळूया आपल्या तिसऱ्या प्रकाराकडे. आपला जो तिसरा प्रकार आहे तो आहे नपुंसकलिंग. ओके, आता बघूया आपण नपुंसकलिंग म्हणजे काय. याची व्याख्या अशा प्रकारे: नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष किंवा स्त्री या कोणत्याच जातीचा बोध होत नाही. बघा, एखादं नाव जर आपण घेतलं आणि त्या नावावरून आपल्याला ते स्त्री जातीचंही नाही आणि पुरुष जातीचं नाही असं जेव्हा कळेल तेव्हा त्यालाच काय म्हटलं गेलं आहे? मग त्यालाच त्या नामाचं नपुंसकलिंग असे म्हणतात. ओके, परत एकदा बघा. नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष किंवा स्त्री या कोणत्याच जातीचा बोध होत नाही तेव्हा त्याला त्या नामाचे नपुंसकलिंग असे म्हणतात. तर याची उदाहरणं बघा. उदाहरणार्थ मूल. आता बघा, उदाहरणार्थ आपण मूल म्हटलं, यामध्ये आपल्याला कळतं का? हे जेव्हा नाव आपण घेतलं तर या नावामध्ये आपल्याला कळतं का की ते फिमेल आहे की मेल आहे? नाही. ओके, मग ती गर्लसुद्धा असू शकते, मुलगी असू शकते, किंवा बॉय, मुलगासुद्धा असू शकतो. हो की नाही? परंतु हे जे नाव आपण घेतलं येथे मूल, यामधून आपल्याला ते स्त्री जातीचंही नाही आणि पुरुष जातीचं नाही, या दोन्हीचाही बोध होत नाही. त्यामुळे मूल हे काय आहे? नपुंसकलिंग आहे. त्यानंतर वासरू, नंतर लेकरू, पाखरू, आणखी काही उदाहरणं म्हटलं गेलं तर झाड, ओके, कुलूप इत्यादी. तर ही आहे नपुंसकलिंगाची उदाहरणं. तर बघा, आता आपण लिंग म्हणजे काय आणि लिंगाचे 3 प्रकार बघितलेत, याच्या व्याख्या बघितल्यात. आता आपल्याला कळलं की स्त्रीलिंग म्हणजे काय, पुल्लिंग म्हणजे काय, नपुंसकलिंग म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं ते सुद्धा कळालं आहे. परंतु आणखी एक सोपं करून मी तुम्हाला सांगते. आता आपण बघूया की अगदी सोप्या पद्धतीने लिंग कसं ओळखायचं. स्त्रीलिंग आहे, ते नाव स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे की नपुंसकलिंग आहे, हे कसं बरं ओळखायचं? तर बघा, ही लिंग ओळखण्यासाठी आपल्याला दिलेली काही सर्वनामं आहेत. आपण सर्वनाम शिकलेलो आहोत. ओके, प्रोनाउन सर्वनामं आपण शिकलेलो आहोत. ओके, शब्दांच्या जाती यातील दुसरा प्रकार सर्वनाम. तर बघा, ही सर्वनामं आपल्याला लिंग ओळखण्यासाठी उपयोगी पडतात. ओके, तर बघा, आता लिंग ओळखण्यासाठी आपण कोणती सर्वनामं वापरतो? जसं पुल्लिंग. पुल्लिंग हे जर आपल्याला ओळखायचं असेल, ओके, ते नाव पुल्लिंग आहे हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपण तो हे सर्वनाम वापरतो. कुठलं सर्वनाम वापरतो आपण? तो हे सर्वनाम वापरतो. स्त्रीलिंग जर ओळखायचं असेल तर स्त्रीलिंग ओळखण्यासाठी आपण ती हे सर्वनाम वापरतो.
ओके, जर एखादं नाव तुम्हाला स्त्रीलिंग आहे असं जर ओळखायचं असेल तर ती हे सर्वनाम आपण तेथे वापरतो. त्यानंतर नपुंसकलिंग. नपुंसकलिंग ओळखण्यासाठी आपण ते हे सर्वनाम वापरतो. नपुंसकलिंग ओळखण्यासाठी आपण ते हे सर्वनाम वापरतो. आता ते कशा प्रकारे, तर ते पुढील प्रमाणे. तर बघा कशा प्रकारे आपण ओळखू शकतो. जसं मी तुम्हाला आता सांगितले की तो, ती आणि ते हे सर्वनाम वापरून आपण ते स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे की नपुंसकलिंग आहे हे ओळखतो. आता कशा प्रकारे, तर बघा तो. ओके, तर तो मुलगा, तो विद्यार्थी. ते नाव घेतल्यानंतर आपल्याला तिथे पुरुष जातीचा बोध होतो. ओके, तर त्यासाठी आपण तो हे सर्वनाम वापरतो. तो हे सर्वनाम लावून आपण अगदी सोप्या पद्धतीने लिंग ओळखतो. तर तो विषय, तो दगड, तो देव. तर कळालं का मग हे तो हे सर्वनाम वापरून आपण पुल्लिंग ओळखतो. त्यानंतर ती. आता बघा ती हे सर्वनाम आपण स्त्रीलिंग ओळखण्यासाठी वापरतो. तर कशा प्रकारे बघा, जसं ती मुलगी. ओके, ती हे सर्वनाम त्या नावाला लावून बघायचं. ओके, जर ती हे सर्वनाम त्या नावाला परफेक्ट होत असेल तर ते काय आहे, स्त्रीलिंग. जसं ती मुलगी, ती गोष्ट, ती कुस्ती, ती वाट, ती नदी. ओके, तर ती या सर्वनाम वापरून आपण स्त्रीलिंग ओळखतो. त्यानंतर ते. आता बघा ते हे सर्वनाम वापरून आपल्याला नपुंसकलिंग ओळखता येतं. जसं की ते मूल. आपण उदाहरणामध्ये बघितलं आहे नपुंसकलिंग. जेव्हा आपण ही डेफिनेशन बघितली, व्याख्या बघितली, तेव्हा आपण बघितलं आहे की मूल. आता बघा आपण तो मूल म्हणू का, नाही. तो मुलगा म्हणतो आपण, हो की नाही. ती मूल म्हणू का, नाही. यामधून आपल्याला ती गर्ल आहे हे सुद्धा कळत नाही आहे किंवा तो मुलगा आहे हे याचासुद्धा बोध होत नाही आहे. म्हणून मूल हे काय झालं, मूल हे नपुंसकलिंग झालं आहे. ओके, ते मूल. त्यानंतर ते फूल, ते फूल, ते स्वातंत्र्य. तो स्वातंत्र्य म्हणतो का आपण, नाही. ती स्वातंत्र्य म्हणतो का, नाही. ते स्वातंत्र्य. त्यानंतर ते अंगण, नंतर ते कुलूप. तर इत्यादी अशा प्रकारे आपण सर्वनामांवरून स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि पुल्लिंग ओळखतो. तर आपण आणखी काही उदाहरणं बघूया आता. स्त्रीलिंगाचे पुल्लिंगमध्ये कसे रूपांतर करायचे. ओके, तर इथे मी तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत. तर बघा सिंह. आपल्याला काय करायचं आता, पुल्लिंग या नावाचे स्त्रीलिंगामध्ये रूपांतर करायचे. ओके, वी हॅव टू चेंज द जेंडर. आता बघा इथे मी तुम्हाला सिंह, राजा, कवी हे काही पुल्लिंग दिलेली आहेत. तर या पुल्लिंगाचे आता तुम्हाला स्त्रीलिंगामध्ये रूपांतर करायचे. ओके, स्त्रीलिंगामध्ये ते चेंज करायचं आहे. तर बघा सिंह, याचं स्त्रीलिंग काय होईल मग, सिंहीण. सिंह या पुल्लिंगाचं जर स्त्रीलिंगामध्ये रूपांतर होईल तर ते नाव होईल सिंहीण. त्यानंतर राजा, राणी. राजा इज अ फेमिनाईन जेंडर अँड राणी. राणी यामध्ये आपण चेंज केलं आहे, जेंडर चेंज केलं आहे, तर ते झालं आहे फेमिनाईन जेंडर, स्त्रीलिंग. त्यानंतर कवी, कवयित्री. नंतर आहे शिक्षक, शिक्षिका. नंतर आहे आजोबा, आजी. आणि नंतर आहे मित्र, मैत्रीण. तर बघा अशा प्रकारे पुल्लिंग याचं रूपांतर आपण स्त्रीलिंगामध्ये केलं आहे. आणखी काही उदाहरणं बघूया. आणखी इथे मी तुम्हाला काही पुल्लिंग नावं दिलेली आहे पहिल्या लाईनमध्ये. ओके, आणि दुसऱ्या लाईनमध्ये आपण त्याचं काय केलेलं आहे, स्त्रीलिंगामध्ये रूपांतर केलेलं आहे. ओके, तर बघा काका, काकी. लेखक, लेखक या नावाचं स्त्रीलिंग काय होणार, लेखिका. त्यानंतर शेतकरी, शेतकरीण. नंतर आहे वडील, आई.
नंतर आहे मोर, लांडोर. बघा मोर हे मॅस्क्युलाइन जेंडर आहे. ओके, तर याचं फेमिनाईन, याचं स्त्रीलिंग काय होणार? लांडोर. ओके, जसं कुत्रा, कुत्रा हे झालं पुल्लिंग. ओके, तर याचं स्त्रीलिंग करताना काय होईल? कुत्री. ओके, कळालं का तुम्हाला? कळाले का ही उदाहरणं? आता आपण बघूया पुल्लिंग किंवा काही स्त्रीलिंग शब्दांचे, पुल्लिंग शब्दांचे स्त्रीलिंग. ओके, पुल्लिंगाचं रूपांतर स्त्रीलिंगामध्ये. आणखी काही उदाहरणं इथे दिलेली आहेत. जसं घोडा, घोडी. तो घोडा, ती घोडी. त्यानंतर बकरा, तो बकरा, ती बकरी. नंतरचं बघा, तो मुलगा, ती मुलगी. पुढे आलं, तो कुत्रा, ती कुत्री. नंतर तो लांडगा, ती लांडगी. ओके, हे आहे पुल्लिंग या शब्दांचं स्त्रीलिंगामध्ये केलेले रूपांतर. काही उदाहरणं आता आपण इथे बघितलेली आहेत. पुढे बघूया. पुढे आता पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग शब्दांचं नपुंसक लिंगामध्ये कसं रूपांतर करतात ते बघूया. जर तो शब्द पुल्लिंग असेल किंवा स्त्रीलिंग असेल, ओके, तर त्याचं नपुंसक लिंगामध्ये कसं रूपांतर करायचं, कसं बदल करायचा. जसं घोडा, आता बघा घोडा हे पुल्लिंग आहे, तर याचं नपुंसक लिंग जर आपल्याला करायचं असेल, तो घोडा, ते घोडे. काय होणार याचं नपुंसक लिंग? घोडे. बघा मी सांगितले तुम्हाला की ते हे सर्वनाम कशासाठी वापरतो आपण? नपुंसक लिंग ओळखण्यासाठी, हो की नाही? तर इथे तो घोडा, ते घोडे. आता बघा बकरी हे स्त्रीलिंग आहे. ओके, ती बकरी, याचं नपुंसक लिंग करताना काय झालं आहे? बकरे. ती बकरी, ते बकरे. ओके, ती बकरी, याचं नपुंसक लिंग झालं आहे ते बकरे. त्यानंतर तो मुलगा, ते मुले. ओके, आपण म्हणतो ना जर एकटा असेल तर तो मुलगा खेळत आहे, पण एकापेक्षा जास्त असेल तेथे. ओके, आणि बॉईज आणि गर्ल्स जर दोघेही खेळत असेल तर मग आपण काय म्हणू? तो मुलगा, तो मुलगी खेळत आहे असं म्हणू का? नाही, तर ते मुले खेळत आहेत. ओके, तेथे मुले खेळत आहे. मग यामध्ये गर्ल्स आणि बॉईज दोन्हीही येऊ शकतं. ओके, त्यानंतर कुत्रा, कुत्रे. कुत्रा, कुत्रे. त्यानंतर लांडगा, तो लांडगा, ते लांडगे. तो लांडगा, याचं नपुंसक लिंग काय होणार? ते लांडगे. तर कळालं का मग तुम्हाला पुल्लिंग आणि स्त्रीलिंग शब्दांचं नपुंसक लिंगामध्ये रूपांतर? ओके, जसं नेहमी लक्षात ठेवायचं की कधीही स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसक लिंग ओळखताना काय करायचं? सर्वनामांचा वापर करायचा. जे आपण सर्वनाम बघितले आहे, तो, ती आणि ते. ओके, हे मुख्य 3 सर्वनाम. तर हे सर्वनाम वापरून आपल्याला अगदी सहजतेने ते पुल्लिंग आहे की नपुंसक लिंग आहे किंवा स्त्रीलिंग आहे हे ओळखता येईल. तर कळालं का मग तुम्हाला? तर काय बरं शिकलो मग आजच्या आपण भागामध्ये? आजच्या भागामध्ये आपण जेंडर म्हणजेच लिंग म्हणजे काय, ओके, त्यानंतर लिंगाचे 3 प्रकार आपण बघितलेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग. ओके, जसं की पुल्लिंग म्हणजे काय? जेथे पुरुष जातीचा बोध होतो, ज्या नामाच्या रूपावरून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग. त्यानंतर स्त्रीलिंग म्हणजे काय? ज्या नामाच्या रूपावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग. आणि नपुंसक लिंग म्हणजे काय? नपुंसक लिंग म्हणजे ज्या नामाच्या रूपावरून आपल्याला स्त्री किंवा पुरुष या दोन्हीही जातीचा बोध होत नाही, तर ते आहे नपुंसक लिंग. त्यानंतर नपुंसक लिंग ओळखण्यासाठी आपण कोणती बरं सर्वनाम वापरली आहेत? अगदी बरोबर, तो हे सर्वनाम आपण पुल्लिंग ओळखण्यासाठी वापरतो, ती हे सर्वनाम आपण स्त्रीलिंग ओळखण्यासाठी वापरतो आणि ते हे सर्वनाम आपण नपुंसक लिंग ओळखण्यासाठी वापरतो. तर कळालं मग तुम्हाला? आय होप यू अंडरस्टूड दिस टॉपिक वेल. थँक यू.